the basic to advanced with practical session. So this is a day number 2. सो बेसिकली आपला डे नंबर 2 आहे आणि डे नंबर 2 मध्ये बेसिकली जे लास्ट सेशन जे होतं तर लास्ट सेशन मध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं की लास्ट सेशन मध्ये आपण बेसिक अबाउट द एसक्यूएल आपण सर्व कन्सेप्ट आपण चेक केली. तर बेसिकली त्यामध्ये बेसिकली हाऊ टू इन्स्टॉल द एसक्यूएल सर्व्हर, देन व्हॉट इज द एसएसएमएस, देन so basically we have checked all the theoretical part, but in this session I will explain you the practical session. तर आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. तर बेसिकली जे बेसिकली आपण प्रॅक्टिकल सेशन घेणार आहे. तर बेसिकली त्यामध्ये जे रिअल टाइम एक्झाम्पल आहेत तर ते आपण घेणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे तुमचे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होईल. ठीक आहे. तर लास्ट सेशन मध्ये मी तुम्हाला जे एक्सप्लेन केले त्यामध्ये आपण जो टोटल सिलेबस आहे आपला 3 महिन्याचा तर तो मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला. त्यानंतर आपण डे नंबर 1 तर त्याच्यामध्ये द डिफरंट टाइप ऑफ डेटाबेस, व्हॉट इज अ रिलेशनल डेटाबेस, व्हॉट इज अ नॉन रिलेशनल डेटाबेस, देन व्हॉट इज अ बेसिकली ऍसिड प्रॉपर्टी. तर तुम्ही बेसिकली रिकॅप करा सो लास्ट सेशन आणि त्याचे रेकॉर्डिंग सेशन पण आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी एकदा रिवाइज करा. आणि सेकंडली मी तुम्हाला असाइनमेंट प्रोव्हाइड केलेली. तर त्यामध्ये असाइनमेंटमध्ये तुम्हाला फर्स्ट असाइनमेंट जी आहे तर ती आहे एसक्यूएल इन्स्टॉलेशन ऑफ द एसक्यूएल सर्व्हर 2022 अँड एसएसएमएस. तर ही तुमची पहिली असाइनमेंट असणार आहे. आणि त्यानंतर बेसिकली तुम्हाला जे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचंय तर त्यामध्ये बेसिकली तुम्हाला क्रिएट द डेटाबेस. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेटाबेस क्रिएट करायचा आहे. डेटाबेस क्रिएट केल्याच्या नंतर बेसिकली तुम्हाला टेबल, त्याच्यामध्ये एक टेबल तुम्हाला क्रिएट करायचं. ठीक आहे. तर ही तुमची असाइनमेंट नंबर 1 असणार आहे. ठीक आहे. डे नंबर 2 मध्ये आपण काय बघणार आहे तर बेसिक एसक्यूएल क्वेरी. तर बेसिकली तुम्हाला जर एसक्यूएल तुम्हाला बेसिकली स्टार्ट टू एंड जर चेक करायचं असेल तर त्यामध्ये बेसिकली तुमच्याकडं बेसिक अंडरस्टँडिंग म्हणजे तुमचं जे फाउंडेशन लेवलचं जे नॉलेज आहे तर बेसिकली ते तुमचं प्रॉपरली असलं पाहिजे. तर बेसिक एसक्यूएल क्वेरी मध्ये काय तर बेसिकली तुमचे सिलेक्ट स्टेटमेंट, त्यानंतर फिल्टरिंग द डेटा विथ वेअर क्लॉज, त्यानंतर सॉर्टिंग द डेटा युजिंग द ऑर्डर बाय क्लॉज, त्यानंतर युजिंग द डिस्टिंग बिटवीन इन, लाईक अँड इज नल. तर बेसिकली आपण या सेशन मध्ये या कन्सेप्टचा आपण यूज करणार आहे आणि त्या रिलेटेड आपण काय करणार आहे प्रॅक्टिकल पण आपण कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये बेसिकली जो रिट्राइव्हिंग द डेटा फ्रॉम द टेबल, देन अप्लाय द वेअर क्लॉज विथ कंडिशन, त्यानंतर ऑर्डर बाय फॉर द सॉर्टिंग द डेटा. तर ह्या कन्सेप्ट आपण या सेशन मध्ये बघणार आहे. तर बेसिकली ह्या बेसिक कन्सेप्ट आहे, पण बेसिकली तुम्हाला जे बेसिक फाउंडेशन जे लेवलचं नॉलेज आहे तर ते तुम्हाला काय की बेसिकली त्याचा युजफुल तुम्हाला जेव्हा पण तुम्ही जे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल तर त्या जेव्हा तुम्ही तो परफॉर्म करणार तर त्यावेळेला तुम्हाला ही कन्सेप्ट युजफुल होतील. त्यानंतर बेसिकली एसक्यूएल फंक्शन. तर डिफरंट टाइप ऑफ एसक्यूएल फंक्शन यूज होतात. तर फंक्शनचे रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन या सेशन मध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड आपण बेसिकली व्हॉट इज ऍग्रिगेशन फंक्शन, त्यानंतर मीन मॅक्स काउंट. तर याच्या रिलेटेड बेसिकली आपण डे नंबर 2 मध्ये हे आपण या सेशन मध्ये बघणार आहे. त्यानंतर स्ट्रिंग फंक्शन कोणते आहेत, कॉन्कॅटिनेट, सबस्ट्रिंग, लेंथ, त्यानंतर ट्रिम फंक्शन, त्यानंतर डेट फंक्शन. जसं की तुम्ही बघितलं असेल की आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण डेट फंक्शनचा यूज मोस्ट ऑफली करतोय. तर बेसिकली तुम्ही हा सेशन अटेंड करा. तुम्हाला डेट रिलेटेड फंक्शनच्या रिलेटेड तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन आपल्या सेशन मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर ऍग्रिगेशन स्ट्रिंग फंक्शन. तर प्रॅक्टिकली सेशन मध्ये आपण बघणार आहे. थेरी पार्ट प्लस आपण प्रॅक्टिकली पण आपण या सेशन मध्ये कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. तर आपण आता डे नंबर 2 चं जे थेरी जी आहे आपली तर ती आपण चेक करतो. बेसिकली आपण ती पहिली बघणार आहे आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकल सेशन पॅरलली आपण त्यावरती जाणार आहे. तर बेसिकली सिलेक्ट स्टेटमेंट. तर बेसिकली सिलेक्ट स्टेटमेंट कशासाठी यूज होतो तर रिट्राइव्हिंग द डेटा. जर तुमच्याकडे एखादा टेबल आहे एसक्यूएलचा तर त्या टेबलमधून जर डेटा तुम्हाला रिट्राइव्ह करायचा असेल, तो फेच करायचा असेल तर त्यासाठी सिलेक्ट स्टेटमेंट आपण यूज करतो. The select statement used for the retrieve the data from the one or more table in a database. So basically one or more database means if you join these two table then you will retrieve the data from the multiple table. तर सिंटॅक्स जर तुम्ही बघितला तर सिलेक्ट, त्यानंतर कॉलम 1, कॉलम 2 अँड n नंबर ऑफ कॉलम म्हणजे त्या टेबल मधले डिफरंट n नंबर ऑफ कॉलम तुम्ही इथं घेऊ शकता. किंवा तुम्ही सिलेक्ट स्टार म्हणजे काय की ऑल कॉलम. ओके. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. तर हा झाला सिलेक्टचा सिंटॅक्स. ओके.
So if you want to retrieve the data, all the column from the table, use the star. Okay. So this is a basic. Okay. So basically, select star from the student. So output will be like this. Okay. So basically, in the last session, we have the one student table. Okay. So basically, I will create this table. Okay. So basically, first of all, we need to create a database. Okay. So company DB. Okay. So for that, if I for that basically what I need to do, so I will connect to my SSMS. So I will close all the tab. Okay. तर बेसिकली तुम्हाला जेव्हा SSMS कनेक्ट करायचंय, तर तुम्हाला बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट वरती क्लिक करायचंय. तुमच्या सिस्टम मध्ये SSMS इन्स्टॉल असला पाहिजे. ठीक आहे. तर जसं तुम्ही SSMS टाईप करसाल तर तुम्हाला SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ, तर हा आयकॉन तुम्हाला दिसेल. यावरती तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचं. ठीक आहे. तर तुम्ही डबल क्लिक करा तर तुमचा SSMS इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे. तर बॅकएंडला तुम्ही बघू शकता की मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ हा ओपन होत आहे. तर बेसिकली SSMS कशासाठी यूज केला जातो, तर SSMS बेसिकली तुमच्या जो डेटाबेस तुम्ही इन्स्टॉल केलाय, सर्व्हर इन्स्टॉल केलाय, तर त्या सर्व्हर बरोबर कनेक्शन करण्यासाठी तुम्हाला SSMS चा यूज होतो. ठीक आहे. तर SSMS मध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही ओपन करता त्यावेळेला तुम्हाला कनेक्ट टू सर्व्हर, आणि जर हा आयकॉन जर ही जर विंडो तुम्हाला दिसत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे, आणि इथे तुम्हाला एक प्लग इनचा एक आयकॉन असेल, तर त्यावरती तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचं. ठीक आहे. जसं तुम्ही कनेक्ट करशाल तर त्यावेळेला तुम्हाला इथं लॉग इन ऑप्शन दिसेल, त्यामध्ये सर्व्हर, त्यानंतर कनेक्शन सिक्युरिटी. तर तुम्हाला इथे काय की डेटाबेस इंजिन इथं सिलेक्ट करायचं आहे, आणि जर सर्व्हर नेम ऑटोमॅटिकल जर इथे येत नसेल तर तुम्हाला काय करायचं, इथं टॉप डाऊन वरती क्लिक करून इथं मोर, ब्राउज मोर ऑप्शन, त्यानंतर इथं डेटाबेस, आणि जो सर्व्हर तुम्ही बेसिकली इन्स्टॉलेशनच्या वेळेला बनवला असेल तर तो सर्व्हर तुम्हाला इथे दिसेल, किंवा तुमचा जो डेस्कटॉपचं म्हणजे तुमचा जो सिस्टम आहे. तर बेसिकली मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही जर विंडोज ऑथेंटिकेशन जर यूज केला असेल तर तुमच्या दिस पीसी वरच्या प्रॉपर्टी मध्ये जायचं. प्रॉपर्टी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे नेम दिसेल, तर हा तुमचा पीसीचा नेम आहे. तर सेमच नेम बेसिकली काय आहे की तुम्ही तुमचा सर्व्हरचा नेम पण सेमच आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर इथे पाहिलं तर डेस्कटॉप हायफन 6E44MFV, तर तुम्ही इथं जर चेक केलं तर SSMS मध्ये, तर डेस्कटॉप 6-X6E44MFV, तर हा सर्व्हर म्हणजे तुमचा सिस्टमचा नेम ऍज अ तुमचा सर्व्हर आहे. ठीक आहे. म्हणजे लोकल सर्व्हर आहे. तर हा तुम्हाला सिलेक्ट करायचा सर्व्हर नेम. त्यानंतर ऑथेंटिकेशन, विंडोज ऑथेंटिकेशन तुम्ही तिथं सेम यूज केला असेल तर ते सेम ऑथेंटिकेशन तुम्हाला इथं यूज करायचं आहे. त्यानंतर इन्क्रिप्शन टाईप हा नेहमी तुम्हाला मॉन्डेटरी हा सिलेक्ट करायचा. ठीक आहे. त्यानंतर क्लिक करायचं ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट, आणि त्यानंतर कनेक्ट वरती क्लिक करायचं. जर तुम्हाला कनेक्शन मध्ये इश्यू येत असेल तर तुम्ही मला पिंग करा. ठीक आहे. मी त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करेल. जसं तुम्ही कनेक्शन करशाल तर त्यावेळेला तुम्हाला जर लेफ्ट साईडला बघितलं तर डेटाबेस तुम्हाला इथे दिसेल. ऑटोमॅटिकली हा डेटाबेस तुम्हाला येईल. आता हे बाकीचे डेटाबेस मी इन्स्टॉल केले, म्हणजे मी क्रिएट केलेत. तर तुम्ही क्रिएट नसेल केलेले तर तुम्ही तर डेटाबेस क्रिएट करू शकता. ठीक आहे. तर डेटाबेस क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल, तर मी ऑलरेडी कंपनी डीबी नावाचा एक डेटाबेस बनवलाय. तर मी इथे काय करतोय की डेटाबेस क्रिएट करण्यासाठी राईट क्लिक करायचं डेटाबेस वरती, आणि इथे न्यू डेटाबेस यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. किंवा सेकंड ऑप्शन असा आहे, इथं तुम्ही डेटाबेसचं नेम टाईप करून इथं ओके केलं तरी डेटाबेस तुमचा क्रिएट होतो. ठीक आहे. आणि सेकंड ऑप्शन युजिंग द क्वेरी, क्लिक करायचं न्यू क्वेरी वरती, आणि जसं की लास्ट जी असाइनमेंट आहे आपली, तर त्यामध्ये क्रिएट न्यू डेटाबेस, तर हा तुम्हाला कंपनी डीबीचा एक नवीन डेटाबेस तुम्हाला काय करायचं, क्रिएट करायचं. तर मी कॉपी करतो क्वेरी, आणि इथे जर मी पेस्ट करतो, तर ऑलरेडी मी कंपनी डीबी नावाचा एक डेटाबेस माझ्याकडे आहे. तर मी डायरेक्टली फक्त कंपनी नावाचा डेटाबेस मी इथे बनवतो. ठीक आहे. आणि नंतर काय करतो, एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर काय होईल की माझा डेटाबेस इथे क्रिएट होईल. तर मी रिफ्रेश केलं
तर तुम्ही बघू शकता की कंपनी नावाचा डेटाबेस माझा न्यूली क्रिएट झाला. त्यानंतर सेकंड काय की आपल्याला आपण डेटाबेस क्रिएट केला, त्यानंतर आपल्याला टेबल पण क्रिएट करायचं. ठीक आहे, तर टेबल क्रिएट करण्यासाठी काय करावं लागेल, क्रिएट टेबल एम्प्लॉय आणि त्यानंतर ही क्वेरी. तर मी डायरेक्टली ही क्वेरी कॉपी करून डायरेक्टली पेस्ट करतोय. तर क्रिएट टेबल, त्याच्यानंतर टेबल नेम. तर इथे तुम्हाला काय करायचंय की कंपनी डीबी इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे, तर हा डेटाबेस म्हणून इथे सिलेक्ट केला. ठीक आहे, त्यानंतर क्रिएट एम्प्लॉय, क्रिएट टेबल एम्प्लॉय. तर हा सिंटॅक्स फॉर द क्रिएटिंग द टेबल. त्यानंतर एम्प्लॉय हा माझा टेबलचा नेम. त्यानंतर एम्प्लॉय आय डी काय माझा कॉलम नेम. त्याचा डेटा टाईप आहे इंटिजर. जसं की मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगितलं की डिफरंट टाईप ऑफ डेटाबेस. तर डेटाबेस आपण बघणार आहे की कुठल्या टाईप ऑफ नंबर ऑफ डेटाबेस आहेत. आणि त्यानंतर प्रायमरी की. तर सध्या तरी मी इथं प्रायमरी की यूज करतो. त्यानंतर नेम, त्यानंतर व्हॅरकॅर 15, त्यानंतर डिपार्टमेंट, सॅलरी. तर हा काय झाला माझा, हे झाले माझे कॉलम्स. तर आपण डीप मध्ये बघणार आहे की डेटाबेस काय आहे, प्रायमरी की काय आहे, त्यानंतर टेबल कसं क्रिएट करतात. ठीक आहे, तर बेसिकली हा सिंटॅक्स मी फक्त आता तरी म्हणजे सध्या तर तुम्ही लक्षात ठेवा. तर मी टेबल क्रिएट केला. आता टेबल क्रिएट झाल्याच्या नंतर मला ह्या टेबलमध्ये डेटा मला इन्सर्ट करावा लागेल. तर त्यासाठी काय आहे की इन्सर्ट इंटू, त्यानंतर मला काय द्यावं लागेल, टेबलचं नेम आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यूज पण टाकू शकता किंवा डायरेक्टली कॉलम नेम देऊ शकता. तर इथे जर कॉलम नेम द्यायचे असेल तर आपल्याला डबल ब्रॅकेट, त्यानंतर इथे व्हॅल्यूज आणि त्यानंतर पुन्हा एकदा ब्रॅकेट. तर याच्यामध्ये आपले कॉलम नेम जसं की एम्प्लॉय आय डी, त्यानंतर तुम्हाला द्यावा लागेल नेम, त्यानंतर तुम्हाला द्यावा लागेल डिपार्टमेंट आणि त्यानंतर सॅलरी. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज तुम्हाला आता जसं की तुम्हाला टेबल दिलाय, जर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही चेक केलं तर इथे बघू शकता की तुमचा जो टेबल आहे, तर हे दोन रेकॉर्ड आपल्याला काय करायचे, इन्सर्ट करायचे. ठीक आहे, तर मी एक एक्सेल फाईल घेतो. सध्या तरी मी याच्यामध्ये हे दोन रेकॉर्ड पेस्ट करतो. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली याच्यावरती पण इथे फॉर द रेफरन्स टाकू शकता. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता की रेकॉर्ड माझं 101 म्हणजे माझा एम्प्लॉय आय डी झाला 101. तो इंटिजर आहे म्हणून मी डायरेक्टली पुट केला. त्यानंतर ॲलिस, तर हे नेम तुम्ही इथे टाकू शकता. डबल कोट मध्ये तुम्हाला टाकावं लागेल कारण हे व्हॅरकॅर आहे म्हणून. ठीक आहे, त्यानंतर डिपार्टमेंट, तर डिपार्टमेंट पण व्हॅरकॅर आहे. तर मी इथे काय करतोय, हे पण मी काय करतोय डबल कोट मध्ये इथे टाकतोय. ठीक आहे, त्यानंतर लास्ट कॉलम आहे सॅलरी. तर याच्यामध्ये 15,000 आहे. तर मी डायरेक्टली इथं 15,000 घेतोय. तर ही नुमेरिकल व्हॅल्यू आहे म्हणून मी इथे डबल कोट यूज नाही करणार. ठीक आहे, तर ही झाली माझी व्हॅल्यूज. आणि सेकंडली परत तुम्हाला जर नंबर ऑफ व्हॅल्यू जर तुम्हाला ऍट अ टाइम जर तुम्हाला इन्सर्ट करायचे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला पुन्हा एकदा इथे कॉमा देऊन परत एकदा व्हॅल्यूज आणि ह्या नेक्स्ट व्हॅल्यू जसं की 102, त्यानंतर बॉब BOB, त्यानंतर डिपार्टमेंट IT आणि त्यानंतर सॅलरी. ते व्हॅल्यूज नाही येणार, डायरेक्टली एक रो यासाठी होईल आणि सेकंड रो याच्यासाठी होईल. तर मी काय करतो, व्हॅल्यूज इन्सर्ट करतो. ठीक आहे, तर माझ्या दोन रेकॉर्ड माझ्या टेबलमध्ये इन्सर्ट झाले. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला डेटा आता तुमचं इथे येईल फर्स्ट जे आहे, तर पहिलं जे आपलं जसं तुम्ही बघितलं तर तुमचं सिलेक्ट स्टेटमेंट. तर सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये काय, तर सिलेक्ट आणि कॉलम नेम फ्रॉम द टेबल नेम. तर बेसिकली आपल्याला काय करायचंय की आपल्याला टेबल नेम, आपल्याला ह्या टेबल मधून डेटा आपल्याला फिल्टर करायचं. ठीक आहे, तर पहिले आपण सिलेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, तर मी ते यूज करेन सिलेक्ट स्टार फ्रॉम, माझा टेबल नेम आहे एम्प्लॉय. ठीक आहे, तर मी एम्प्लॉय टेबल मधून काय करेल, डेटा रिट्राईव्ह करेल.
तर कोलन तुम्ही एसक्यूएल सर्व्हर मध्ये यूज करू शकता किंवा म्हणजे याच्यामध्ये मॉनिटरी नाही, पण मायसिक्वेल मध्ये तुम्हाला कॉमा द्यावा लागतो. ठीक आहे. तर मी काय करतो, डायरेक्टली एक्झिक्यूट करतो. तर हा माझा डेटा या टेबल मधून मला रिट्राईव्ह झाला. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा सिलेक्ट स्टेटमेंट आपण बघितलं. आता त्यानंतर नेक्स्ट आपण प्रॅक्टिकल बघणार आहे की डेटा फिल्टर. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, आपल्याकडं ऑलरेडी एक टेबल आहे स्टुडंटचा. ठीक आहे. तर स्टुडंटचं टेबल आपण इथे इन्सर्ट करणार आहे. ठीक आहे. स्टुडंटचं टेबल आपण बनवणार आहे. ठीक आहे. तर मी काय करतो की त्याची क्वेरी तुम्हाला डेटाबेस मध्ये भेटेलच. ठीक आहे. तर हा टेबल आहे. तर हा टेबलची स्क्रिप्ट मी तुम्हाला दाखवतो कशी बनवायची आपल्याकडे. तर टास्क मध्ये जायचं, जनरेट स्क्रिप्ट, त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं, त्यानंतर स्पेसिफिक टेबल. इथे मला टेबल सिलेक्ट करावं लागेल, जसं की मी स्टुडंट सिलेक्ट करतो. नंतर नेक्स्ट, त्यानंतर इथे मी सेव्ह टू नोटपॅड करतो, किंवा इथे तुम्ही डायरेक्टली सेव्ह एज स्क्रिप्ट. इथे मी ही स्क्रिप्ट डेस्कटॉपचा त्याला ऍड्रेस देतो. इथे मी टाकतो स्टुडंट स्टुडंट टेबल. ठीक आहे. आणि इथे सेव्ह करतो. ठीक आहे. त्यानंतर ऍडव्हान्स मध्ये जायचं. आता आपल्याला डेटा प्लस आपल्याला त्याच्यामधून स्ट्रक्चर हे जर दोन्ही घ्यायचं असेल तर आपल्याला इथे स्कीमा प्लस डेटा, त्यानंतर काय करायचं, ओके करायचं, आणि त्यानंतर इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं. तर त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं. त्यानंतर ही प्रोसेस स्टार्ट होईल आणि जी फाईल जनरेट होईल तर ती आपण ही फाईल रन करणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी फिनिश केलं. आता मी डेस्कटॉप वरती जातो, माझ्या डेस्कटॉप. इथे मी ओके, तर ही फाईल आहे. तर ही फाईल मी काय करतो, डायरेक्टली ओपन करतो. तर ही फाईल माझी डायरेक्टली या टेबल मध्ये याच्यामध्ये ओपन होईल. ठीक आहे. तर आता मी कंपनी डीबी, तर आपला जो डेटाबेस आहे तो कंपनी आहे. तर मी काय करेल, ही स्क्रिप्ट मी रन करेल. तर इथे मी कनेक्ट, इथे मी कंपनी डीबीच्या ऐवजी कंपनी घेतला. ठीक आहे. त्यानंतर मी एक्झिक्यूट करतो. आता आपण हा टेबल क्रिएट केला. ठीक आहे. ह्या डेटाबेस मध्ये. तर तुम्ही बघू शकता की जसं की ह्या टेबल मध्ये एक आपण बनवलेलं टेबल एम्प्लॉय आणि सेकंड टेबल आपला स्टुडंट. तर हे दोन टेबल आपल्याकडं जनरेट झाले. ठीक आहे. तर आता आपण इथे स्टुडंट टेबल फिल्टर साठी घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता STUDENT स्टुडंट. ठीक आहे. तर हा स्टुडंट टेबल आपण इथे क्रिएट केला. तर स्टुडंट, तर याच्यामध्ये एस आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर हा टेबल मधला डेटा आहे. तर तुम्हाला फिल्टर करायचं डेटा. तर फिल्टर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला वेअर कंडिशन इथे यूज करावं लागेल. ठीक आहे. तर वेअर कंडिशन आपण ह्या टेबल मध्ये पण बघणार आहे की जसं की एम्प्लॉय टेबल आहे. तर एम्प्लॉय टेबल मधून पण आपण डेटा फिल्टर करणार आहे. ठीक आहे. तर फिल्टर करण्यासाठी आपण काय करतो, वेअर, जर फॉर एक्झाम्पल मला जर फक्त 101 म्हणजे जसं की मला ह्या डेटामधून आपल्याला काही डेटा आपल्याला रिट्राय करायचा आहे. जसं की मला फक्त IT डिपार्टमेंटचे स्टुडंट मला पाहिजे. ठीक आहे. सिलेक्ट मध्ये. तर मी इथे काय करेल, वेअर डिपार्टमेंट इक्वल टू, इथे मी डबल कोट मध्ये काय टाकेल, IT. तर माझा डेटा फक्त फिल्टर झाला. ठीक आहे.
तर हा बेसिकली आपण फिल्टरसाठी आपण हे यूज करतो. तर बेसिकली फिल्टर डेटा अँड विथ वेअर कंडिशन. तर वेअर कंडिशन युजफुल फॉर द फिल्टरिंग द रेकॉर्ड बेस्ड ऑन द स्पेसिफिक कंडिशन. ठीक आहे, तर आपण ही कंडिशन इथं यूज केली. तर सिंटॅक्स तुम्ही बघू शकता, सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम द टेबल नेम, त्यानंतर वेअर द कंडिशन. ठीक आहे, तर आता आपण बेसिकली एक्झाम्पल बघणार आहे की जसं की आपल्याकडे स्टुडंट टेबल आहे. ठीक आहे, जसं की तुम्हाला मी टेबल दाखवला, तर इथे मी रिफ्रेश करतो आणि इथे न्यू क्वेरी घेतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ठीक आहे, मी रन केला तर मला हा डेटा भेटतोय. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बेसिकली क्वेश्चन हा आहे की सिलेक्ट गेट द स्टुडंट विथ मार्क्स ग्रेटर दॅन 50. जर तुम्ही बघितलं तर स्टुडंट टेबल आहे, या टेबलमध्ये आपल्याला काय करायचंय, एक्झाम्पल ठीक आहे, तर आपल्याला डेटा असा घ्यायचा आहे की ज्या स्टुडंटचे मार्क्स ग्रेटर दॅन 15 असेल. ठीक आहे, ठीक आहे, तर हा टेबल आहे आपल्याकडं. हा टेबल मी तुम्हाला दाखवतो. ऑल, तर जर मी फिल्टर केलं डेटा, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ग्रेटर दॅन 15, तर जेवढे मार्क्स ग्रेटर दॅन 15 म्हणजे 15.5 च्या वरती, म्हणजे 60, 70, 80, 90.5, तर एवढा डेटा आपला काय होईल, सिलेक्ट होईल. ठीक आहे, तर हा डेटा आपल्याला भेटेल. तर त्यासाठी आपल्याला कंडिशन इथे आपल्याला काय टाकावं लागेल, तर वेअर कंडिशन, वेअर, तर आपला कॉलम कुठला आहे, तर मार्क्स, तर मार्क्स, त्यानंतर कंडिशन ग्रेटर दॅन, तर हा साइन ग्रेटर दॅन असतो, ग्रेटर दॅन 15. जर मी क्वेरी रन केली तर मला ग्रेटर दॅन, जेवढे पण ग्रेटर 15, तर 15.5 हा पण येईल, कारण हा पण ग्रेटर आहे 15. ठीक आहे, तर ही कंडिशन आपण फिल्टरसाठी यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर गेट स्टुडंट फ्रॉम द डिपार्टमेंट 1. ठीक आहे, तर डिपार्टमेंट 1 म्हणजे डिपार्टमेंट 1 मध्ये कुठले स्टुडंट आहे, तर तो डेटा आपल्याला इथे फिल्टर होईल. जसं की डिपार्टमेंट 1 मध्ये राम आणि श्याम, तर हे दोन स्टुडंट आहे. तर जर फॉर एक्झाम्पल जर आपण इथे कंडिशन जर आपण इथे टाकली, तर सेकंड आपण एक्झाम्पल बघतोय, तर कंडिशन मध्ये, तर बेसिकली आपल्याकडं हा टेबल आहे. आता याच्यामध्ये डिफरंट डिपार्टमेंट आयडी आहेत, जसं की 1 आहे, 2 आहे, 0 तर असे पण डिपार्टमेंट आयडी आहे. तर बेसिकली आपल्याला काय पाहिजे की डिपार्टमेंट आयडी 1 चे स्टुडंट पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करणार, इथं डिपार्टमेंट, कारण जो कॉलम आहे तो कॉलम आपल्याला इथं सिलेक्ट करावा लागेल, डिपार्टमेंट आयडी इक्वल टू 1, आणि ही क्वेरी जर आपण रन केली तर आपल्याला डेटा हा भेटतो. ठीक आहे, राम आणि श्याम. ठीक आहे, तर हे दोन स्टुडंट डिपार्टमेंट 1 मधले. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, आता ठीक आहे, आता डेटा आपण बघितला, तर आता फॉर एक्झाम्पल डेटा आपल्याला पर्टिक्युलर ऑर्डरने सॉर्ट आउट करायचं. ठीक आहे, जसं की असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरने आपण डेटा आपण अरेंज करतो. त्याच्यासाठी बेसिकली एसक्यूएल मध्ये ऑर्डर बाय क्लॉज यूज होतो. ठीक आहे, तर ऑर्डर बाय क्लॉज काय करतो की डेटा विल बी सॉर्टेड इन अ बेस ऑफ द असेंडिंग ऑर द डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, तर त्यासाठी आपण एक क्वेरी सिंटॅक्स काय यायचा, तर बेसिकली सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम द टेबल नेम where order by column name ascending or descending. ठीक आहे, तर बेसिकली एसक्यूएल मध्ये डिफॉल्ट ऑर्डर ही असेंडिंग असते. ठीक आहे, तर ते पण मी एक्झाम्पल थ्रू तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर इथे आपण एक्झाम्पल बघणार आहे, गेट ऑल द स्टुडंट सॉर्टेड बाय द मार्क्स इन अ असेंडिंग ऑर्डर. ओके, तर मी कॉपी करतो स्टेटमेंट. इथे तुम्ही बघू शकता जे क्वेश्चन दिलं आपल्याला, गेट ऑल स्टुडंट सॉर्टेड बाय द मार्क्स इन अ असेंडिंग ऑर्डर. तर म्हणजे काय आहे, हा आपला टेबल आहे. ठीक आहे, हा स्टुडंट टेबल आहे. या स्टुडंट टेबल मधले जो डेटा आहे आपला,
तर आता याच्यामध्ये मार्क्स पण आहे, ठीक आहे. तर मार्क्स आपल्याला कसे ऑर्डर करायचे की असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचे. तर ऑलरेडी हा डेटा असेंडिंग ऑर्डरने अरेंज आहे, ठीक आहे. जर तुम्ही पाहिलं तर 40, त्यानंतर 15.5, 60, 80, 19.5, 7 सॉरी, तर 70 जे शेवटचे जे मार्क्स आहे तर ते ऑर्डरनी नाही आहेत, ठीक आहे. तर 19 ग्रेटर आहे, पण हा 19 इन बिटवीन आलाय, ठीक आहे. 17 पण ऑल्सो लेस दॅन 18. तर म्हणजे हा डेटा काय आहे की पर्टिक्युलर ऑर्डरनी सॉर्टेड नाही आहे. तर मला जर तो पर्टिक्युलर ऑर्डरनी सॉर्टेड करायचा आहे तर त्यासाठी मला काय करावं लागेल, ऑर्डर बाय क्लॉज यूज करावं लागेल. तर ऑर्डर ऑर्डर बाय, आता इथे आपल्याला कॉलम मेन्शन करावं लागेल. जसं की सिंटॅक्स मध्ये जसं की सांगितलंय, तर तुम्ही सिंटॅक्स बघितला तर सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम द टेबल नेम ऑर्डर बाय, आणि त्यानंतर आपल्याला काय द्यावं लागेल, कॉलम नेम. ज्या कॉलमचा आपल्याला डेटा सॉर्टेड ऑर्डरने अरेंज करायचा, ठीक आहे. तर तो डेटा आपल्याला द्यावा लागेल, ठीक आहे. तो कॉलम आपल्याला मेन्शन करावा लागेल. तर इथे एक्झाम्पल मध्ये दिलाय गेट ऑल स्टुडंट सॉर्टेड बाय मार्क्स. तर म्हणजे काय की मार्क्स कॉलम आपल्याला इथे यूज करावं लागेल. तर मी इथे काय करेल, ऑर्डर बाय मार्क्स. आता डिफॉल्ट जर तुम्ही रन केला तर तुम्हाला असेंडिंग ऑर्डर दिसेल. तर तुम्ही बघू शकता की डेटा आपला हा असेंडिंग ऑर्डरने अरेंज झालाय. 40, 15.5, 60, 70, 70 आणि त्यानंतर 18 आणि त्यानंतर 19.5. इथे तुम्हाला काय करायचंय, डिफॉल्ट आपला असेंडिंग असतो, तर इथे तुम्ही ASC म्हणजे असेंडिंग, किंवा तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर जर तुम्हाला करायचे असेल DESC म्हणजे डिसेंडिंग. आता डिसेंडिंग ऑर्डरने केला तर जो हायेस्ट मार्क्स जो आहे, म्हणजे डेटा आपला कसा होतोय, जो हायेस्ट व्हॅल्यू जे आहे तर ती आपली पहिली आली, ठीक आहे. तर 19.5 पहिला आला, त्यानंतर 18, 17, 17, 16, 15.5 आणि 14. म्हणजे डेटा काय झाला, शफल झाला, ठीक आहे. तर डिसेंडिंग ऑर्डरने. तर अशा प्रकारे तुम्ही काय आहे की डेटा तुम्ही आयदर असेंडिंग ऑर्डरने पण अरेंज करू शकता किंवा डिसेंडिंग ऑर्डरने तुम्ही अरेंज करू शकता, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, तर बेसिकली याच्यामध्ये काय की गेट ऑल स्टुडंट सॉर्टेड बाय द मार्क्स इन अ डिसेंडिंग. तर जसं की मी तुम्हाला दाखवलं की डेटा जसं आपल्याला असेंडिंग ऑर्डरनी पण करता येतो, तसं तुम्हाला काय करता येईल, डेटा तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरनी पण तुम्हाला शो करता येईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट ऑर्डर बाय मार्क्स इन अ DESC. म्हणजे काय की डिसेंडिंग ऑर्डरने डेटा तुमचा अरेंज होईल, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट येतो तुमचा डिस्टिंक्ट, ठीक आहे. तर डिस्टिंक्ट काय करतो, तर बेसिकली जर तुमच्याकडं जर डुप्लिकेट डेटा असेल तर तो डुप्लिकेट डेटा तुमचा काय करतो, तो डिलीट करतो आणि तुम्हाला जे डिस्टिंक्ट व्हॅल्यू जे आहेत त्या डिस्टिंक्ट व्हॅल्यू तुम्हाला इथे तुम्हाला दिसतील, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला एक डिस्टिंक्ट कीवर्ड येतो, ठीक आहे. तर डिस्टिंक्ट हा काय करतो की डिस्टिंक्ट कीवर्ड इट इज अ यूज फॉर द रिट्राइव्ह द युनिक व्हॅल्यू फ्रॉम द कॉलम. ओके. तर तुमच्या टेबल मधले एखादा कॉलम तुम्ही मेन्शन केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला युनिक व्हॅल्यू तुम्हाला रिट्राइव्ह करतील, ठीक आहे. आता मी त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला देतो. तर एक्झाम्पल आपण पण घेऊया इथे. तर फॉर एक्झाम्पल आपण स्टुडंट टेबल घेऊया. तर मी स्टुडंट टेबल रन करतो इथे. तर तुम्ही बघू शकता की रोल नंबर ऑलरेडी याच्यामध्ये डेटा हा युनिक डेटा आहे. जसं की 1, 2, 3, 4 हे काय युनिक डेटा आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा डेटा डिफरंट आहे. त्याच्यामध्ये नंतर तुम्ही इथे बघू शकता की डिस्टिंग जर तुम्ही बघितलं तर 1 इथे 1 2 टाइम आहे, त्यानंतर 2 2 टाइम आहे, त्यानंतर 0 हे 3 टाइम आहे. जर समजा जर मी इथे डिपार्टमेंट ID घेतला तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल की डिस्टिंक्ट, तर DIST डिस्टिंक्ट, ठीक आहे. डिस्टिंक्ट, त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, DE डिपार्टमेंट ID. इथे डिपार्टमेंट ID. तर आता जर याच्यामध्ये जर मी डिस्टिंक्ट कीवर्ड घेतला तर माझे जे डुप्लिकेट डेटा आहे, जसं की तुम्ही बघू शकता की डिपार्टमेंट ID मध्ये 1 हा 2 टाइम आलाय, ठीक आहे. एक्झाम्पल आपण टेबल मध्ये पण बघू शकतो. जसं की तुम्ही बघू शकता की डिपार्टमेंट ID मध्ये 1 किती वेळेला आहे, 2 टाइम आहे, त्यानंतर 2 असं 2 टाइम, त्यानंतर 0 इट विल बी फॉर द 3 टाइम. तर तो काय करेल की हा डेटा
हा युनिक डेटा घेईल. ठीक आहे, तर याच्यामधला एक डेटा, याच्यामधला एक डेटा आणि याच्यामधला एक डेटा. जर मी इथे कमांड जर रन केली, इथे मी ऑर्डर बाय मला यूज करता येणार नाही. जेव्हा पण आपण हे डिस्टिंक्ट यूज करतो तर त्यावेळेला आपल्याला ऑर्डर बाय आपल्याला यूज करता येत नाही. ठीक आहे, तर मी एक्झिक्यूट केला तर तुम्ही बघू शकता डिपार्टमेंट आय डी 0, 1 आणि 2. म्हणजे काय केलं की हा डेटा तुमचा युनिक घेतला. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही बघू शकता इथे युजिंग द बिटवीन फिल्टर द रेंज ऑफ द व्हॅल्यू. तर बेसिकली आपल्याकडे अजून एक बेसिकली बिटवीन कीवर्ड आहे. तर बिटवीन कीवर्डचा यूज काय होतो की डेटा बेसिकली तुमचा फिल्टर होतो, पण हा डेटा बेस्ड ऑन द रेंज. ओके, तर बिटवीन कीवर्ड कशासाठी यूज होतो, जेव्हा पण आपण डेटा हा इन बिटवीन आपण रिट्राईव्ह करतो. फॉर एक्झाम्पल जर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल पण. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे की सिंटॅक्स तुम्ही पहिल्यांदा बघू शकता की सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल व्हिअर कॉलम नेम बिटवीन व्हॅल्यू 1 अँड व्हॅल्यू 2. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यू पास करायचे आहेत आणि त्या दोन व्हॅल्यू मधला जो डेटा आहे तो डेटा आपल्याला इथं रिट्राईव्ह होईल. ठीक आहे, तर एक्झाम्पल जर बघितलं तर एक्झाम्पल मध्ये गेट स्टुडंट विथ मार्क्स बिटवीन द 14 to 17. तर हे एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, तर बिटवीन आपण बघतोय बिटवीन साठीचा सिंटॅक्स. ठीक आहे,